पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या खात्यात आहे आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतनंच याबाबतचं वृत्त दिलेलं होतं आणि अशोक चव्हाण संजय काकड्यांच्या भेटीमुळे वृत्ताला एक प्रकारे दुजोराच मिळालाय। पुण्यातल्या जागेसाठी पुणे काँग्रेस कमिटीने असं म्हटलंय की तिथल्याच उमेदवाराला पुणे काँग्रेसमधल्याच उमेदवाराला तिकीट द्यावं, कशा पद्धतीने जो जीता वो सिकंदर ही आमची भूमिका आहे। जो जिंकेल त्याला तिकीट दिलं पाहिजे। पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी दिलेलं हे उत्तरच खूप काही सांगून जात आहे। अशातच आता संजय काकडे आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत। खरं तर पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होताच काकडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं। न्यूज 18 लोकमतनंच सर्वप्रथम यासंबंधीचं वृत्त दिलं। काकडे चव्हाण भेटीच्या या फोटोंनी या बातमीला एक प्रकारे पुष्टीच मिळाली। पण पुणे काँग्रेसनं मात्र काकडेंच्या उमेदवारीला आत्तापासूनच तीव्र विरोध केलाय। पुणे शहरामध्ये लोकसभेसाठी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षांतर्गत जो कार्यकर्ता काम करतोय त्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी त्या ठिकाणी दिली पाहिजे अशा प्रकारची भावना एक 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत ठरली होती आणि तीच तशाच पद्धतीची त्या ठिकाणी आता एक परवा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तशाच पद्धतीची चर्चा झाली। काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी ही लोकसभेची देण्यात यावी। संजय काकडेंच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस जनांकडून किती विरोध होत असला तरी इथला उमेदवार देताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना राष्ट्रवादीला सुद्धा विचारात घ्यावं लागणार आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार स्वतः पवारच काकडेंच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पुणे काँग्रेसच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील असं जाणकारांना वाटतं। काँग्रेसमध्ये काही इच्छुक आहेत, पण त्यानंतरही काही काँग्रेसजनांच्या मते काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे। तर ही पोकळी आपण भरून काढू शकतो का असं संजय काकडेंचा प्रयत्न चाललेला आहे। त्यामुळेच काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे। 2 दिवसापूर्वी बैठक झाली, त्यामध्ये बाहेरच्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी देऊ नका अशा पद्धतीचा ठराव केला। अर्थात असे निर्णय कुठल्याही स्थानिक पातळीवर होत नसतात, काँग्रेस असो भाजप असो। केंद्रात त्याचे केंद्रीय नेतृत्व दखल घेईल। त्याबरोबरच राष्ट्रवादी पुण्यातली मोठी शक्ती आहे, त्यामुळं राष्ट्रवादीच्या भूमिकेचाही अधिकृत नाही पण त्यांचा याविषयी कल जाणून घेईल काँग्रेस नेतृत्व, अशी परिस्थिती आहे। संजय काकडे हे पेशानं बांधकाम व्यावसायिक असल्यामुळेच अनेकांना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार वाटतात। अशातच त्यांनी स्वतःही खासदारकी लढवण्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केली आहे। तर पुणे काँग्रेसची उमेदवारी ही कलमाडींच्याच घरात राहावी असं त्यांच्या निष्ठावंतांना वाटतंय। त्यामुळे पुणे काँग्रेसच्या उमेदवारीचा हा तिढा पक्षश्रेष्ठी नेमका कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सत्तेची गणितं आणि आर्थिक धनसंपदा हीच संजय काकडे यांची भक्कम गणितं असल्याचं म्हटलं जातं। काँग्रेसमधील अंतर्गत कलह यामुळे संजय काकडे हेच उमेदवार असण्याची शक्यताही वर्तवली जाते। पुढच्या काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतील आणि संजय काकडे हेच काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार असतील असंही म्हटलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।